ओके, तर काल आपण बघितलेलं होतं हे काय कमांड प्रॉम्प्ट आहे. इथं तुमचे कमांड्स वगैरे टाईप करून तुम्ही काय करणार आहे, सगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहे. बरोबर आहे. इथं आपण काल बघितलेलं होतं की आपण तर फाईल बनवण्यासाठी कमांड, तसंच काल आपण 2-3 कमांड बघितल्या होत्या. पहिली कमांड बघितली होती आपण PWD, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. आता सध्या आपण कोणत्या डिरेक्टरीच्या आतमध्ये आहेत ते बघण्यासाठी. त्याच्यानंतर बघितलं होतं हो एम आय. त्याच्यानं आपल्याला दिसते की तुमचा युजर कोण आहे, युजर नेम काय आहे तुमच्या आता लॉग इन केलेल्या सर्व्हरचं. त्याच्यानंतर दिसते तुमचं होस्ट नेम, राईट. त्याच्यानंतर होस्ट नेमच्या नंतर तुम्हाला बघायचे, होस्ट नेमच्या नंतर तुम्ही बघणार आणखीन काय बघितलं होतं आपण, टच है ना. टचने आपण काय केलं होते, फाईल क्रिएट केले होते टच. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, CD कमांडने काय केलं होतं, एका डिरेक्टरीच्या आतमधनं दुसऱ्या डिरेक्टरीच्या आतमध्ये जाण्यासाठी आपण काय केलं होतं, CD म्हणजे चेंज डायरेक्टरी. काय केलं होतं आपण, चेंज डायरेक्टरी. त्यासोबत आपण फाईल बनवण्यासाठी टच फाईल डॉट TXT, फाईल डॉट TXT, एक फाईल डॉट TXT नावाची काय डेस्कटॉपला एक फाईल क्रिएट झाली. बघायचं आहे बनवलेली फाईल कुठे दिसते तुम्हाला, LS, राईट. LS तुम्हाला रूट मधलं काय बघायचं असेल तर तुम्ही काय करता, LS आणि रूट. तुम्हाला हे रूट मध्ये काय आहे डेटा ते दिसते, राईट. ह्या साऱ्या आपण काल काय केलं होतं, काही कमांड बघितल्या होत्या. चलो आता त्याच्या पुढे बघूया. मी काय करते बघा, टच कमांडने एक फाईल क्रिएट करते. काय करते, टच कमांडने एक फाईल क्रिएट करते. पण मला एकाच नावाच्या काय पाहिजेत, मल्टिपल फाईल पाहिजे असतील. मला एकाच नावाच्या मल्टिपल फाईल पाहिजे असतील तर अशा वेळेस मी यूज करतो टच टच टचच्या नंतर तुम्हाला द्यायचं त्याचं नाव, फाईल नेम. ह्याला द्यायचे तुम्हाला कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज 1.10. काय द्यायचे, 1.10. हे 1.10 दिल्याच्या नंतर काय होईल, फाईल 1, फाईल 2, फाईल 3, फाईल 4 अशा काय टोटल 10 फाईल बनतील एकाच नावाच्या. पण जेव्हा हे जे आपण टाकतो ह्याला काय म्हणतात, कमांड सिंटॅक्स. काय म्हणतात आपण, कमांड सिंटॅक्स. हे तुमचं कमांड आहे, हा त्याचा सिंटॅक्स आहे. हे तुम्हाला प्रॉपर टाकायचं आहे. काय करायचं आहे, हा तुम्हाला प्रॉपर व्यवस्थितच मेन्शन करायचा आहे. मग हे जे तुम्ही जे टाकलेला कमांड सिंटॅक्स आहे, काय हे जे तुम्ही टाकलेला कमांड सिंटॅक्स आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये. तर बघा काय झाले, टोटल 1 ते 10 फाईल्स इथे क्रिएट झाले. जरा येतं 1 to 10 फाईल्स तुमच्या इथं ह्याच्यावर क्लिक. फाईल 1, 2, 3 असं करत 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 टोटल किती, 10 फाईल्स इथं तुमच्याकडे क्रिएट झालेल्या आहेत. समजलं. मग हे तुमच्या कसे असतात, रेंज द्यायचे असेल तर तुम्हाला रेंज व्यवस्थित द्यायची आहे. रेंजमध्ये तुम्ही काही असं हे नाही करू शकत, म्हणजे स्पेस वगैरे पण तुम्ही एक्स्ट्रा देऊ शकत नाही किंवा चेंज पण नाही करू शकत. जो कमांडचा सिंटॅक्स आहे त्याच कमांडच्या सिंटॅक्समध्ये तुम्हाला काय करायचे, त्या फाईलचं हे द्यायचे, रेंज द्यायची तुम्हाला. जसं की आता बघा, कोणी कोणी काय करतं, फाईल आणि हे जे सिंटॅक्स येतात
त्याच्या वेळेस आता ह्याच्याऐवजी काय करूया आपण, एक दुसरं नाव देऊया, ABC कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, त्याच्यामध्ये यायचं तुम्हाला 1.10. तुम्ही जे केलं 1.10, फक्त एकच डॉट टाकला. तर एक डॉट टाकला याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे 10 फाईल्स क्रिएट होतील. काय होतील, एक डॉट टाकला याचा अर्थ असा नाही की टोटल 10 फाईल्स क्रिएट होतील. काय होईल, फक्त एक सिंगल फाईल क्रिएट होईल. काय होईल, एक फक्त सिंगल फाईल इथं क्रिएट होईल. त्यासाठी त्याचा कमांडचा सिंटॅक्स आपल्याला तशाच टाकायचा जसा की सिंटॅक्स बनवलेला आहे, राईट. तर इथं तुम्हाला टाकते वेळेस टाकायचे डबल डॉट, तर बनतील टोटल तुमच्या 10 फाईल. ह्याला म्हणतात रेंजमध्ये फाईल्स वगैरे क्रिएट करणं. हे झालं तुमच्या टोटल रेंजमध्ये फाईल 10 बनले असतात इथं. हे आपण इकडे तिकडे कोड ठेवू शकत नाही. समजलं कमांड काय, टच आणि फाईल्स नेम आणि त्याच्यानंतर त्याचं रेंज. रेंज देते आपल्याला काय करायचे, रेंज देते आपल्याला ठरवायचे ABC.10. आता हे जे तुमची सिंगल फाईल आहे, ह्या फाईलला डिलीट करायचे आपल्याला. काय करायचे, बनवलेली फाईल आहे, ही फाईल बनवली, ह्याला बघायचं असं बघण्यासाठी कमांड काय, LS. तर तुम्हाला दिसतील LS मध्ये इथं टोटल तेवढ्या फाईल बनलेल्या असतील. दिसतंय इथं ABC और त्याच्यानंतर फाईल 1 to 10, टोटल 10 फाईल्स इथं काय झालेले क्रिएट झाले. त्याच्यानंतर आहे, तर हे जे फाईल तुम्ही बघवले, आता हे तुमचं काय झालं, तुम्ही टाईप करताय टर्मिनल, तुमचं टर्मिनल आता काय झालं भरलेलं आहे. मी ते LS करतो. एवढ्या सारे फाईल्स आहेत. आता हे तुमचं काय झालं, टर्मिनल भरलं, पण तुम्हाला असं वाटतं की टर्मिनल आता पूर्ण क्लीन करायचं आहे. तर तुम्ही कमांड टाईप करू शकता CLEAR, काय करू शकता, क्लिअर. जसे क्लिअर कराल तुमचं टर्मिनल एकदम क्लीन होऊन जाईल. काय होऊन जाईल, एकदम क्लीन होऊन जाईल. तर इथं तुम्ही टाईप करू शकता. ह्या सगळ्या फाईल्स आहेत, काय ह्या सगळ्या फाईल्स आहेत. हे फाईल्स तुम्हाला आता काय करायचे, डिलीट करायचे. काय करायचे, ते फाईल्स तुम्हाला डिलीट करायचे. डिलीट करण्यासाठी कमांड काय, RM म्हणजे रिमूव्ह फाईल नेम ABC1. काय RMABC1. तर आता हे तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल, रिमूव्ह रेग्युलर एम्प्टी फाईल. तर काय होईल, तुम्हाला येस करावं लागेल, तेव्हा तुमचं हे डिलीट होऊन जाईल. काय करावं लागेल तुम्हाला, येस करावं लागेल, तेव्हा तुमची फाईल काय डिलीट होईल. तोपर्यंत त्याची डिलीट होणार नाही. मग तुम्हाला ही टोटल 10 फाईल्स आहेत ABC नावाच्या, ह्या एकदाच सगळ्या फाईल डिलीट करायच्या. तुम्हाला काय करायचं, एकदा डिलीट करायच्या. तुम्ही काय करू शकता, RMABC काय टाकू शकता, RMABC आणि लिहू शकता इथं स्टार. काय करायचंय, RMABC आणि लिहायचे तुम्हाला इथं स्टार. तुम्ही हे स्टार लिहाल तर ह्या स्टारचाच मिनिंग काय होतो, ऑल. स्टारचा मिनिंग काय होतो, ऑल. म्हणजे ज्या पण नावाची सुरुवात ABC न होईल, मग ह्याच्या पुढे 1 2 3 4 राहो किंवा कर्ली ब्रॅकेट ओपन 1.10 राहो, काही असो, बाकीचे तुमचं काय होतील याच्याने, या फाईल सगळ्या डिलीट होऊन जातील 1.9. मग आता इथे एंटर करताय तुम्ही, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायला, ते यस 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 यस. काय झाले, टोटल सगळे फाईल्स डिलीट झाले. म्हणजे इथं काय होतंय, प्रत्येक वेळेस तुम्हाला यस 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 करावं लागतं. इथं तुमच्याकडे 10 फाईल होत्या म्हणून तुम्ही करू शकलो. सपोज तुमच्याकडे 500,000 फाईल असल्या असत्या, तुम्हाला डिलीट करायचे 500,000 फाईल. मग ते जर तुम्हाला डिलीट करायला कोणी सांगितलं असतं तर किती वेळ केला असता आपला, भरपूर वेळ केला असता आपला, राईट. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जे तुमचे फाईल्स आहेत, टच ABC 1.10 काय 1.20 करू आपण. तुम्ही आता किती म्हणू शकता, 500,000 जेवढे पाहिजे तेवढे म्हणू शकता.
काय केलं मी, टोटल 1000 फाईल्स क्रिएट केल्या. आता ह्या 1000 फाईल्स तुम्हाला इथे दिसतील. दिसतात 1000 फाईल. आता हे जर तुम्हाला सांगितलं की डिलीट करायचे आहेत तर तुमचं किती तुम्हाला वेळ जाईल बघा. आता हे RM रिमूव्ह ABCच्या सगळ्याच फाईल मला डिलीट करायच्या. तर तुम्ही आता प्रत्येकाला SS करत बसणार का 1000 फाईलला? आहे का पॉसिबल? नाही. मग आपण काय करू शकतो, ह्याच्यातनं शॉर्टकट यूज करू शकतो. ह्याला काय, फाईलला डिलीट करते वेळेस तुम्हाला काय करायचंय, फाईलचं नाव द्यायचंय ABC आणि स्टार. काय करायचंय, RM ABC स्टार. पण आपल्याला ह्याला डिलीट करायचं आहे. डिलीट जेव्हा करतो त्यावेळेस आपण काय असतो, 100% शुअरच असतो की आपल्याला ती फाईल डिलीट करायची आहे. काय करायची आपल्याला, ती फाईल डिलीट करायची आहे. तर इथं RM हायफन आणि F मारायचं. RM हायफन F म्हणजे फोर्सफुली ती काय होईल, फाईल डिलीट होऊन जातील. काय होतील, फोर्सफुली त्या फाईल सगळ्या डिलीट होऊन जातील. फक्त हे यूज करतेस आपल्याला काळजीपूर्वक डिलीट करायचे की आपण कोणत्या फाईलमध्ये आहेत. आता कोणत्या फाईलमध्ये आहेत आपण सांगाल का, कोणत्या डिरेक्टरीच्या आतमध्ये आहे आपण सांगू शकाल का तुम्ही, कोणत्या डिरेक्टरीच्या आतमध्ये आहेत आपण, कसं कळणार आपल्याला, PWD कमांडने. करेक्ट आहे. तर आपण डेस्कटॉप डिरेक्टरीच्या आतमध्ये आहेत, /root/डेस्कटॉप डिरेक्टरीच्या आतमध्ये आहेत आणि त्या डेस्कटॉप डिरेक्टरीमध्येच आपण काय केलं, 1000 फाईल क्रिएट केली ABC1च्या नावाची. मग हे जे तुम्हाला फाईल्स आहेत ह्याला डिलीट करायचे तर तुम्ही RM-F आणि ABC त्याच्यानंतर तुम्ही लावा स्टार. काय करा, ABC आणि लावा स्टार. तर हे Fचा मिनिंग होतो फोर्सफुली डिलीट करणे. काय करणे, फोर्सफुली डिलीट करणे. आता तुम्हाला इथं येस नो वगैरे काही विचारणार नाही. तुम्ही येस केलं तर डिलीट होईल, नो केलं तर डिलीट होणार नव्हतं. इथं तुम्हाला येस और नो काही विचारणार नाही. तुम्ही डायरेक्टली एंटर करा. एकाच कमांडमध्ये काय होतील, तुमच्या ABCने जेवढ्या काही फाईल्स असतील त्या सगळ्या फाईल्स इथं डिलीट झालेत. बघायचं तुम्हाला कन्फर्मेशनसाठी तर तुम्ही कन्फर्म करू शकता LS. काय करू शकता तुम्ही, इथून कन्फर्म करू शकता. तुम्हाला file.txt च्या डिलीट करायचे, तुम्ही काय करा, RM-F आणि फाईल आणि स्टार. इथं काय होईल, तुमच्या एकाच कमांडमध्ये सगळ्या फाईल्स इथनं डिलीट होऊन जातील. आहे इझी. एक फाईलला डिलीट करणं, फाईल बनवणं, मल्टिपल फाईल्स क्रिएट करणं, एक फाईल डिलीट करणं, मल्टिपल फाईल डिलीट करणं, एक फाईल डिलीट करते वेळेस येस और नो ऑप्शन दे विचारणं आणि एक फाईल डिलीट करते वेळेस ते फाईल डिलीट डायरेक्टली डिलीट करणं. जसं की आता एक फाईल आहे माझी टच ABC इथं बनली आणि टच फाईल, दुसरी एक फाईल क्रिएट केली, 2 फाईल्स क्रिएट केल्या. एकीला डिलीट करतो मी RM-ABC, तर इथं सॉरी ABC, तर इथं मला विचारेल येस है ना. दुसऱ्या मग मला डायरेक्टली डिलीट करायचं तर काय करावं लागेल, RM-F. RM-F ला म्हणतात ऑप्शन्स, काय म्हणतात, आणि त्यानंतर त्या फाईलचं नाव. हे काय होईल, डिरेक्टली डिलीट होऊन जाईल. इथं तुम्हाला विचारणार सुद्धा नाही आणि हे तुमचं इथं रिसायकल बिन वगैरे कुठं जात नाही, काय नाही, डायरेक्ट डिलीट होऊन जातं सगळं. सो ह्या वेळेस ज्याही वेळेस आपण F ऑप्शन यूज करणार आहेत, काय करणार आहेत, ज्याही वेळेस आपण F वाला ऑप्शन यूज करणार आहेत हायफन, त्यावेळेस आपल्याला शॉर्ट आपण कोणत्या डिरेक्टरीच्या आतमध्ये आहात आणि कोणत्या लोकेशनला तुम्ही जी फाईल डिलीट करताय त्याचा पाथ हे सगळं मेन्शन बरोबर करूनच काय करायची, ती कमांड एक्झिक्यूट करायची आहे. डायरेक्टली येऊन ते फर्स्ट कमांड एक्झिक्यूट करायची नाहीये. समजलं. हे आहे फाईल्स बनवणे. काय केलं आपण, फाईल्स क्रिएट केल्या. चला आता आपण काय करूया, डायरेक्टरीज क्रिएट करूया. तर डिरेक्टरीज क्रिएट करण्यासाठी कमांड आहे mkdir. काय, mkdir, मेक डायरेक्टरी. mkdir चा लॉंग फॉर्म आहे मेक डायरेक्टरी. डायरेक्टरीचं नाव काय देऊया आपण, मी नाव चला लावाटेक. काय करते, त्याला एक नाव देते. तर काय बनते इथे, एक लावाटेक नावाची डायरेक्टरी बनली, स्क्रीनवर दिसते वरती.
मी इथे एक्झिक्यूट केलं तिथं बनली. काय केलं मी इथे एक्झिक्यूट केलं तिथं बनली. मी इथे डिरेक्टरी बनली. तर जेव्हा चेक करतो एलएस करून तर इथं मला लावा टेक नावाची डिरेक्टरी दिसते. मी ही डिरेक्टरी कुठं बनवली? डेस्कटॉप डिरेक्टरीच्या आतमध्ये. कुठं बनवली मी? डेस्कटॉप डिरेक्टरीच्या आतमध्ये मी लावा टेक नावाची एक डिरेक्टरी बनवलेली आहे. मग तुम्हाला काय करायचंय? ह्या डिरेक्टरीचे असंच मल्टिपल डिरेक्टरीज बनवायचे असतील तर काय करायला लागेल आपल्याला? ते सेम सिंटॅक्स, ते सेम फॉर्म्युला, राईट, ते सेम स्टेप्स काय करावं लागतं आपल्याला? कम्प्लीट करावं लागतील. mkdir लावाटेक कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज किती द्यायला लागेल आपल्याला? 1 डबल डॉट. काय करावं लागेल आपल्याला? डबल डॉट आणि 10. सिंगल डॉटने काय होईल? फक्त एकच डिरेक्टरी बनेल. इथं काय बनतील? लावाटेकच्या टोटल 10 डायरेक्टरीज काय होतील इथं क्रिएट होतील. झालं तिथं 10 डायरेक्टरीज क्रिएट लावाटेक नावाने. हे टोटल किती झाले? 10 डायरेक्टरीज बनले. राईट. जर तुम्हाला सहज कोणी जर चुकून जरी तुम्ही सांगितलं की मी काय केलं, एक डॉट दिला आणि एंटर करतोय तर काय होईल? तशाच नावाची एक सिंगल डायरेक्टरी बनेल. काय बनेल तुम्हाला? त्याच नावाची एक सिंगल डायरेक्टरीज क्रिएट होईल. एलएस तर सिंटॅक्स येतोय आपल्याला. हा वाला सिंटॅक्स काय आपला एक्झॅक्ट करेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ह्याला डिलीट करायचं आहे तर डिलीट करतेस कमांड कोणती आपली? rm आणि लावाटेक. पण ज्यावेळेस rm आणि लावाटेक करताय तो काय म्हणेल की कॅनॉट रिमूव्ह लावाटेक इज अ डायरेक्टरी. काय? rm ने तुम्ही डिलीट नाही करू शकत कारण ती एक डायरेक्टरी आहे. तर डिरेक्टरी डिलीट करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स आहे. आपल्याला यूज करावं लागतं rmdir. काय यूज करावं लागतं? रिमूव्ह डायरेक्टरी लावा टेक. काय? रिमूव्ह डायरेक्टरी लावा टेक. झाले एलएस वरती चेक करा. लावा टेक rmdir लावा टेक झालं डिलीट. मल्टिपल करायचे असतील rmdir रिमूव्ह डायरेक्टरी लावा @ स्टार तर तिथं काय होईल? जेवढ्याच्या डायरेक्टरीची सुरुवात लावा टेक्नो झाली असेल म्हणजे LAVA 4 अक्षर जर मॅच होत असतील तर त्याच्या पुढे काही हो बाकीचे सगळे काय होतील? ती ऍक्टिव्हिटी तुमची कंप्लीट होईल. बाकीचं नाव काय येऊ द्या त्याच्याशी काही मॅटर नाही. फक्त 4 अक्षराचा सेम मॅटर झाले. 4 पहिले अल्फाबेट काय झाले? मॅच झाले LAVA. तर ती काय होईल? ती पूर्ण ऍक्टिव्हिटी कंप्लीट होईल. ठीक आहे. तर हे आहे आपलं फाईल्स आणि डिरेक्टरीज बनवणं. पण आता काय करते बघा, मी एक डिरेक्टरी बनवलेली आहे. मी काय केली? मी एक डिरेक्टरी बनवलेली आहे. आता बनवूया. चला, माझं लोकेशन कुठे आहे आता सध्या? /root/डेस्कटॉप डिरेक्टरीच्या आतमध्ये आणि इथे एलएस करते तिथं काहीच नाही डेटा. काय का डेटा? काहीच नाही. मी काय केलं? इथे एक डिरेक्टरी बनवली mkdir. काय केलं मी? mkdir ह्या नावाची डिरेक्टरी बनवली आणि ह्या डिरेक्टरी बनवल्याच्या नंतर mkdir ने कोणती डिरेक्टरी आपण सेम देऊया लावाटेक. लावाटेक नावाने एक डिरेक्टरी बनवली. तर मला ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये जायचं असेल तर कोणती कमांड आहे? cd लावाटेक. मी जाऊ शकतो cd लावाटेक ह्या डिरेक्टरीमध्ये जाऊ शकतो कारण डिरेक्टरी कुठे आहे माझी? cd एलएस करतो दिसते मला इथं. मग मी चेंज डिरेक्टरी, मला एका डिरेक्टरीच्या आतमध्ये दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जायसाठी मला कमांड कोणती आहे? cd चेंज डिरेक्टरी. कमांडचं नाव आहे लावाटेक. थोड्या वेळापूर्वी जेव्हा pwd केलं त्यावेळेस काय दिसत होतं?
स्लॅश रूट स्लॅश डेस्कटॉप इथपर्यंत दिसत होता तुम्हाला, राईट. स्लॅश रूट स्लॅश डेस्कटॉप इथपर्यंत दिसत होतं. आता काय दिसतं, स्लॅश रूट स्लॅश डेस्कटॉप आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आत स्लॅश सॉरी लावाटेक हे डिरेक्टरी आहे. मग तुम्हाला ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये पण काय बनवायचे, mkdir स्टुडंट्स नावाने काय केले, डिरेक्टरी बनवली. कुठं बनवली ती डिरेक्टरी, लावाटेक डिरेक्टरीच्या आतमध्ये. काय केलं मी, लावाटेक डिरेक्टरीच्या आतमध्ये ते एक डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे. ls करतोय तिथं लावाटेक दिसते. ह्या लावाटेकच्या आतमध्ये काय बघण्यासाठी काय करावं लागेल, मला ls लावाटेक करावं लागेल. ह्या लावाटेकच्या आतमध्ये काय आहे दिसेल मला. ठीक आहे. मग आता मी तीच कमांड यूज करतोय पुन्हा, कोणती वाली, rm आणखीन एक डिरेक्टरी बनवून, सॉरी mkdir आणि हे काय ऍपल नावाने पण एक डिरेक्टरी बनवा. आणि ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये काही डेटा आहे का, नाही. आणि ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये काय डेटा आहे का, हां येस ऑब्विसली आहे. दोन डिरेक्टरी आहेत, एक डिरेक्टरी माझी रिकामी आहे, दुसरी डिरेक्टरी माझी काय त्याच्यात डेटा आहे. तर चला ह्याला डिलीट करायचं मला आता. rm डिरेक्टरी आहे म्हणून काय करणार आपण, rmdir कमांड कायच करणार, रिमूव्ह डायरेक्टरी आणि डिरेक्टरीचं नाव लिहिणार मी ऍपल. काय झालं, माझी ऍपल नावाची डिरेक्टरी इथनं डिलीट झाली. मी सेम कमांड इथं पण यूज करतो, कोणती वाली, लावाटेक. काहीतरी एरर येईल तुम्हाला स्क्रीनवर, आला का एरर, फेल टू रिमूव्ह लावाटेक डायरेक्टरी नॉट एम्प्टी. काय म्हणते, डायरेक्टरी नॉट एम्प्टी. पण ज्यावेळेस ऍपल डिलीट करत होतो, ऍपल बनली, ऍपल मध्ये काही नाहीये. इथं काय ls, ऍपल मध्ये तर काही नाही, आणि ls लावाटेकच्या आतमध्ये तर डेटाच डेटा आहे भरपूर. आपण काय करू शकतो अशासाठी, अशा कंडिशन मध्ये, तर इथं फक्त rmdir ही जी डिरेक्टरी, ह्या कमांड डिरेक्टरीने जेव्हा आपण ज्या कमांड डिरेक्टरी डिलीट करायला घेतो त्यावेळेस ते काय म्हणाल की एरर येईल की फेल टू रिमूव्ह लावाटेक डिरेक्टरी बिकॉज लावाटेक इज नॉट एम्प्टी. ही लावाटेक डिरेक्टरी काय एम्प्टी नाहीये, म्हणून तुम्ही काय करू शकत नाही, लावाटेक डिरेक्टरी डिलीट नाही करू शकत. पण तुम्ही तीच डिरेक्टरी rmdir ls ऍपल मध्ये तर काहीच नाहीये, पण तुम्हाला डिलीट करायचे आहे, तर rmdir रामन एक मिनिट, rmdir डिरेक्टरी नेम ऍपल. आणि मग आता हे जर तुमचं डिलीट होत असेल आणि एखादी डिरेक्टरी एम्प्टी आहे ती होते rmdir ने, पण हे rmdir लावाटेक नावाची डिरेक्टरी होणार, त्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं rm हायफन r. काय लिहावं लागेल आपल्याला, rm हायफन r आणि डिरेक्टरीचं नाव. काय लिहावं लागेल आपल्याला, rm हायफन r डिरेक्टरीचं नाव. तर ह्याच्यामुळे काय होईल, तुमच्या डिरेक्टरीच्या आतमध्ये डिरेक्टरी असेल किंवा डिरेक्टरी असेल, सिंगल डिरेक्टरी जरी असेल, काय असेल तुमची सिंगल डिरेक्टरी जरी असेल तरी पण काय होईल, त्याच्यानं डिलीट होईल mkdir ऍपल. तर तुम्ही काय करू शकता, rm हायफन r फॉर रिकर्सिव्ह, काय म्हणतात त्याला, r फॉर रिकर्सिव्हली यूज करण्यासाठी, म्हणजे त्याला डिरेक्टरी डिलीट करण्यासाठी काय करतोय आपण, ऑप्शन हायफन r वाला यूज करतोय आणि त्याच्यासमोर लिहितोय ऍपल. काय करतोय, त्यासमोर लिहितोय मी ऍपल. हे डिरेक्टरी मला डिलीट करायची आहे. तर हे जसं मी डिलीट करायला घेईल, तुम्हाला विचारेल रिमूव्ह डिरेक्टरी ऍपल, तुम्हाला ऍपल डिरेक्टरी डिलीट करायची आहे का, तुम्ही काय करणार, पुन्हा तेच वाला जेव्हा फाईल डिलीट करायला घेतो तो आपण तेच वाला ऑप्शन आहे, rm हायफन r आणि ऍपल येस करणार, तर काय होईल, डिलीट होईल. तसंच तुम्ही rm हायफन r आणि डिरेक्टरीचं नाव असेल तुमच्या लावाटेक. तर लावाटेक डिलीट करते वेळेस तो विचारेल तुम्हाला पहिल्यांदा डिसेंट इंटू डिरेक्टरी, म्हणजे लावाटेक डिरेक्टरीच्या आतमध्ये मला जायचंय, जाऊ शकतो का मी, येस.
त्याच्यामध्ये गेल्यानंतर मला असं समजलं की तिथं तुम्हाला काय करायचं आहे, रिमूव्ह डिरेक्टरी. कोणती वाली? रिमूव्ह डिरेक्टरी लावाटेक मध्ये स्टुडंट नावाची एक डिरेक्टरी आहे. काय? स्टुडंट नावाचे काहीतरी फाईल्स और डिरेक्टरी आहे. तुम्हाला ते डिलीट करायचं आहे का? तुम्ही म्हणलं त्याला यस. नेक्स्ट विचारेल तुम्हाला की रिमूव्ह डिरेक्टरी लावाटेक. तुम्हाला स्टुडंट डिलीट झाली तुमची, पण त्यासोबत तुम्हाला लावाटेक पण डिलीट करायची का? तर तुम्ही बोलले यस. तर याला काय करावं लागेल मग? असं तुम्हाला यस नो यस नो यस नो करावं लागेल. लावाटेक आणि त्या डिरेक्टरीच्या आतमध्ये मला काय करायचंय, काही डिरेक्टरी म्हणजे टच फाईल 1.10 आणि mkdir डिरेक्टरी 1.10 आणि मला इथं दिसत काय झालं, त्यांनी त्या डिरेक्टरीच्या आतमध्ये 10 फाईल्स आणि 10 डिरेक्टरी क्रिएट केल्या. कुठे? लावाटेक डिरेक्टरीच्या आतमध्ये. मला तुम्हाला ह्याला डिलीट करायचं जेव्हा वेळ येईल, काय येईल? जेव्हा तुम्हाला ह्याला डिलीट करायची वेळ येईल, कसं? तुम्ही म्हणले की मला rm आणि डिरेक्टरीचं नाव लावाटेक. डिरेक्टरीचं नाव तुमच्या लावाटेक. मग तुम्ही याला जसं एंटर कराल, तुम्हाला आता हे विचारेल त्या डिरेक्टरीच्या आतमध्ये मी जाऊ का? यस. तिथे तुम्हाला विचारेल तुम्हाला रिमूव्ह रेग्युलर फाईल्स. काय? रिमूव्ह रेग्युलर एम्प्टी फाईल्स. मग तुम्हाला ह्याला इथे यस 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 तुम्हाला याचे विचारेल डिरेक्टरी करायची का? डिरेक्टरीला यस. असं तुम्हाला काय करावं, हर वेळेस यस 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 टाकावं लागेल. इथं 5-10 फाईल्स आहेत किंवा 5-10 डिरेक्टरीज आहेत म्हणून तुम्ही काय करू शकता, पॉसिबिलिटी टाकू शकता. पण त्याच्याच ऐवजी तुम्हाला काय करायचं होते, सपोज mkdir मी केलं ls लावाटेक नावाची एक डिरेक्टरी बनवली आणि इथं करतो मी mkdir लावाटेक डिरेक्टरीच्या आतमध्ये मला बनवायचे फाईल्स. काय करायचे? लावाटेक डिरेक्टरीच्या आतमध्ये बनवायचे असतील तर काय असतं, त्या डिरेक्टरीचं नाव आणि त्याच्यानंतर एक फॉरवर्ड स्लॅश. काय बनवायचे मला बनवायचे इथं फाईल 1.1000. काय मी एका डिरेक्टरीच्या आतमध्ये 1000 फाईल्स काहीतरी क्रिएट केले. चेक करायचं तुम्हाला ls हे त्याच्या फाईल्स आहे टोटल. काय केलं आपण इथं बनवले डायरेक्टरीज mkdir फाईल 1.10च्या 1000च्या फाईल. मग आता ह्याला सिंगल 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 डिलीट करायचं म्हणलं तर तुम्ही किती वेळ लागेल तुम्हाला? rm आणि r आणि फाईल सगळ्या फाईल्स डिलीट करायच्या. लावाटेकच्या आतमध्ये बनवलेत आपण rm-r आणि फाईल स्टार. आता तुम्ही 1000 टाइम मध्ये एस करत बसणार आहे का तुम्ही? नाही. तर मला काय करायचं आहे, फोर्सफुली डिलीट करायचं आहे. फोर्सफुली डिलीट करण्यासाठी काय करू शकतो, डायरेक्ट rm-r आणि f काय करू शकतो, डायरेक्टली आहे म्हणून rm-rf आणि यूज करतो फाईल स्टार. काय करतो आपण, यूज करतो फाईल आणि स्टार. एंटर करा, ls करा. तुम्हाला एकही फाईल किंवा एकही डिरेक्टरी दिसणार नाही.
इथे विचारलं का आपल्याला काही, डायरेक्टली एकाच कमांडमध्ये तुम्हाला तुमचं आउटपुट भेटून जाईल आणि तुम्ही हे यूज करू शकता. आतापर्यंत आपल्याला सवय होती राईट क्लिक करणं किंवा शिफ्ट डी करणं, राईट, किंवा शिफ्ट डिलीट करणं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण आता ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहेत आपण, कमांडने एक्झिक्यूट करणार आहेत. समजलं मॅडम? चलो, तर आता आणखी नेक्स्ट पुढे बघूया. आता मग इथं जर फाईल्स असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपल्याला काय दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. फाईल्स असतील तर हे ऑप्शन यूज करायचे, डायरेक्टरी असेल तर हे ऑप्शन यूज करायचे, किंवा एखादी एमटी डायरेक्टरी असेल तर मला हे ऑप्शन यूज करायचे, राईट. आपल्याकडे 3-4 गोष्टी भेटल्या, आपण बघितल्या आता. पण आपण काय करू शकतो, मी काय करतो, एक टच एबीसी लावाटेक डिरेक्टरीच्या आतमध्ये मी काय केले, एक फाईल्स क्रिएट केली, mkdir ॲपल ही एक एमटी डायरेक्टरी क्रिएट केली. त्या ॲपलमध्ये काय आहे का, काहीच नाही. इथं मी काय करतो, mkdir मध्ये काय करूया आपण, डेटा नावाची एक डायरेक्टरी क्रिएट करूया, आणि त्या डेटा नावाच्या डायरेक्टरीच्या आतमध्ये आपण काय करूया, काय आहे, काय डेटा नावाच्या डायरेक्टरीमध्ये काहीच नाहीये. तर तुम्हाला काय करायचं, त्या डेटा नावाच्या डायरेक्टरीमध्ये काय टाकायचं, काय डेटा टाकायचे. तर मी काय करतो, इथं mkdir डेटा नावाच्या डायरेक्टरीमध्ये लिहूया आपण फाइल्स 1.50 टाकायचं 1.50. तर इथं बघा ls डेटामध्ये काय 20 फाइल्स, सॉरी 50 फाइल्स किती झालेले क्रिएट झालेले आहेत. फाइल्स नाहीत, सॉरी, mkdir म्हणजे डायरेक्टरी क्रिएट झाल्या है ना. mkdir ने काय होतं तुमच्या डायरेक्टरीज, आणि टच ने काय होतं तुमच्या फाइल्स क्रिएट होतात. मग हे तुमचे जे आता फाइल्स आहेत, इथं मी काय केलं, एवढा सारा डेटा क्रिएट केला. एक नॉर्मल फाइल्स आहे, एक डायरेक्टरी आहे एमटी, एक आहे तुमची डायरेक्टरी आहे त्याच्यामध्ये डेटा आहे. तर तिन्ही गोष्टी केल्यात. मग आपल्याला तिन्ही गोष्टी करतोयस. आता पहिल्यांदा मला ह्याला डिलीट करायचं आहे, तर मी काय करेल, ह्याला rm-f करेल आणि abc करेल, म्हणजे फाईल मला फोर्सफुली डिलीट होईल, राईट, बरोबर आहे. ही एक ऍक्टिव्हिटी होईल, ही ऍक्टिव्हिटी माझी काय होईल, कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर मी हे एमटी डायरेक्टरी डिलीट करण्यासाठी काय करेल, rm dir ॲपल हे डायरेक्टरी आहे माझी, हे डिलीट झाले पाहिजे म्हणून मी ही पण कमांड इथे एक्झिक्यूट करेल. त्याच्यानंतर मला काय करावं लागेल, rm- ह्या डायरेक्टरीच्या आतमध्ये डेटा आहे आणि मला हे सगळं डिलीट करायचं आहे. थाउजंड्स ऑफ फाईल्स आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही काय करू शकता, rm-rf आणि data डेटा नावाची एक डायरेक्टरी आहे, त्याला काय करू शकता, तर हे 3 वेगवेगळ्या कमांड आपल्याला टाईप करावं लागतात सिच्युएशननुसार. पण आपण काय करू शकतो, या तिन्ही कमांडला स्किप करून फक्त आपण एकच कमांड यूज करू शकतो. काय करू शकतो, या तिन्ही कमांडपैकी एक कमांड, म्हणजे 2 कमांडला स्किप करून आपण एकच कमांड काय करू शकतो, डायरेक्टली यूज करू शकतो. फाईल असेल तरी डिलीट करू शकतो, किंवा डायरेक्टरी असेल तरी डिलीट करू शकतो, किंवा ती डायरेक्टरी एमटी असेल तरी डिलीट करू शकतो, किंवा त्या डायरेक्टरीच्या आतमध्ये डेटा असेल तरी आपण काय करू शकतो, डायरेक्ट डिलीट करू शकतो. बघा कोणती वाली कमांड यूज करू शकतो आपण, ही लास्ट वाली. कारण तुम्ही rm-f लावला आणि तुम्ही डेटा नावाची डायरेक्टरी डिलीट करायचा प्रयत्न करताय, पण हे काय होणार, डिलीट होते का, इथं डिलीट होणार नाही, कारण हे तुमची काय डायरेक्टरी आहे. मग तुम्हाला डायरेक्टरी आहे म्हणून तुम्हाला एक ऑप्शन लावावं लागतं, इथं काय rm-rf आणि तुम्ही काय केलं, डायरेक्टरी डिलीट केली, तर तुमची एक डायरेक्टरी काहीतरी डिलीट झाली. तसं तुम्ही rm-rf ॲपल लावा, तरी पण तुमची काय होईल, ॲपल नावाची फाईल एक सिंगल डायरेक्टरी ज्याच्यात काहीच नव्हतं ते पण डिलीट होते. तुम्ही फाईलला पण काय करू शकता, rm-rf लावा, हे पण काय होईल, तुमची
फाईल पण एडिट होईल, कारण फाईलला तुम्हाला एफ लावायचंच आहे. तर तुम्ही फाईलसाठी आर लावलं काय किंवा न लावलं काय तेवढं काही फरक नाही पडत आहे. rm-f abc, but ह्याच्यामध्ये काय डिरेक्टरी असेल तर तुम्हाला आर कंपल्सरी लावावंच लागतं, पण फाईल असल्यावर तुम्हाला आर लावावं लागतं का? नाही, पण तुम्ही लावलं तरी काही फरक पडत नाही बघा. जसं की rm-rf-abc आणि rm-rf-AAA दोन्ही पण कंडिशनमध्ये काय होते तुमची, दोन्ही पण सिच्युएशन मध्ये तुमचे काय होते, ही कमांड एक्झिक्यूट होते. समजलं? तर हे आहे तुमचे आर एम आणि आर एफ च्या ऑप्शन्स. मग तुम्ही काय करू शकता, फाईल असेल तरी पण तुम्ही तीच कमांड यूज करू शकता आणि डिरेक्टरी असेल तरी पण तुम्ही एकच कमांड यूज करू शकता. बट ज्यावेळेस कमांड एक्झिक्यूट करताय, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही कमांड एक्झिक्यूट करताय, तुम्ही जी कमांड एक्झिक्यूट करताय त्याचं लोकेशन काय असलं पाहिजे, तुम्ही ज्या डिरेक्टरी मधलं तुम्हाला फाईल्स किंवा डिरेक्टरी डिलीट करायची आहे त्याच डिरेक्टरीमध्ये तुम्ही असायला पाहिजेत. काय असलं पाहिजे, तुम्ही त्याच डिरेक्टरीच्या आतमध्ये असलं पाहिजे. समजलं मॅम? त्याच्यानंतर आहे एल एस चे काय ऑप्शन बघूया आपण. हे एल एस आहे राईट. एल एस न काय होते, लिस्ट होतं. एल एस न काय होतं, लिस्ट होतं. हेच तुम्हाला लॉंग लिस्ट फॉर्म मध्ये बघायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, एल एस हायफन एल करू शकता. काय करू शकता, एल एस हायफन एल हे लॉंग लिस्ट मध्ये असेल. त्याच्यानंतर त्याचे ऑप्शन्स असतील एल एस हायफन आर, हे काय असेल तुम्हाला रिव्हर्स ऑर्डर मध्ये दिसेल. थोडं तुम्ही जेव्हा एल एस करता तर एल एस जेव्हा करता तेव्हा ते कसं असतं, अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये असतं बघा. ए पासून सुरुवात होतं तर लास्टला व्ही पर्यंत जातं. तर तुम्ही एल एस हायफन आर केलं तर काय होते, तेच सगळ्या गोष्टी रिव्हर्स ऑर्डर मध्ये चालतील. पहिला व्हिडिओ दिसेल आणि लास्टला दिसेल एबीसी. त्याच्यानंतर आहे एल एस एल एस नंतर एल एस. बघा मी काय करतोय, इथे एल एस कमांड एक्झिक्यूट करतोय तर मला हे एवढेच फाईल दिसते, पण माझ्या सिस्टम मध्ये म्हणजे इथं जी आता जी करंट डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये तेवढेच फाईल असू शकतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त फाईल पण असू शकतात. काय असू शकतात, तेवढेच फाईल असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त फाईल पण असू शकतात. आणि काही फाईल्स अशा असतात जे आपल्याला डोळ्याला पण दिसत नाहीत, त्याला काय म्हणतो आपण, हिडन फाईल्स. काय म्हणतो त्याला आपण, हिडन फाईल्स किंवा हिडन डायरेक्टरीज. तर ते बघण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे एल एस हायफन ए. एल एस हायफन ए जेव्हा तुम्ही लावाल तर तुम्हाला खाली दिसेल की मल्टिपल अशा डिरेक्टरीज आहेत की आपल्याला दिसत नाहीत डोळ्याला. फक्त आपल्याला काय दिसते, तुमचे डेस्कटॉप, डाउनलोड, म्युझिक वगैरे दिसतं. पण त्याच्यासोबत बघा तुमचे सर्व्हर मध्ये किती किती फाईल्स आहेत, कोणत्या कोणत्या फाईल्स आहेत, ते सगळे डिटेलमध्ये दिसेल तुम्हाला कोणत्या ऑप्शननी एल एस हायफन एल एल एस हायफन ए. काय एल एस हायफन ए. मग हे एल एस हायफन ए म्हणजे काय असतात, ह्याच्यात दिसते तुम्हाला तुमच्या हिडन फाईल्स आणि हिडन डायरेक्टरीज काय असतील, तुमच्या हिडन फाईल्स किंवा हिडन डायरेक्टरी ह्याच्यानं शो होतात. मग हिडन फाईल्स किंवा हिडन डायरेक्टरीज आहेत ते कशावरून ओळखणार आपण, ह्या तुमच्या फाईलच्या समोर लागलेल्या सिंगल डॉटमुळे. मागं डॉट आहे का, नाही, फाईलच्या सुरुवातीला डॉट लागलेला. समजलं? तर हे एल एस हायफन एल, एल एस हायफन ए. तुम्ही याला लॉंग लिस्ट पण करू शकता, एल एस हायफन ए आणि एल, 2-3 कमांड एकदाच चालू शकता तुम्ही. याला क्लिअर करायचं असेल तर कमांड आहे क्लिअर. त्याच्यानंतर आहे एल एस टी. बस काय ते आता जसं जसं तुम्ही आणखीन पुढे पुढे जाल
तसं तसं तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये आणखी काहीतरी नवीन नवीन कमांडची तुमच्या ह्याच्यात भर पडत जाईल. काय तुमच्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन कमांडची भर पडत जाईल. तर आपण काय करूया, आज इथंच थांबूया. चालेल? हो सर. हां, तुम्ही मंडेला सर उद्या सॅटर्डेला पण ह्या टायमिंगला लेक्चर का 4 वाजता? नाही नाही, सॅटर्डे संडे ऑफ आहे. उद्या